राज्यातील सत्ता समीकरणे, केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य भूमिकेपासून ते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेपर्यंत अनेक राजकीय घडामोडींवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शिवसेनेकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 15 खासदार असल्याने केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला 3 मंत्रिपदे मिळण्यात कोणतीही अडचण नसावी, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. नाही, ही चर्चा आता बऱ्याच वृत्तपत्रातून किंवा तुमच्या चॅनल्सद्वारे आम्हाला बघायला मिळते. साहजिक आहे, आता शिवसेनेचं खासदारांचं संख्याबळ पाहिलं तर राज्यसभा आणि लोकसभा मिळून जवळपास 15 खासदार आता आमचे आहे. त्यामुळे मला खात्री आहे की वरच्या नेतृत्वाला शिवसेनेला या ठिकाणी मंत्रिपद देण्यास काही हरकत राहणार नाही, कारण की या सगळ्यात विश्वासातला मित्र म्हणून आज एकनाथ शिंदे त्यांच्याकरता काम करत आहे. दुसरीकडे जर बघितलं तर भाजपने राष्ट्रवादींना सूचना केल्या आहेत की दोघं राष्ट्रवादीने आधी एकत्र यावं, त्यानंतर NDAमध्ये सहभागी व्हावं. असं झालं तर दोघी गटाला एक मंत्रिपद देऊ. आता राष्ट्रवादीने काय करावं हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे, आणि मला तरी असं वाटतं आहे की दोघं राष्ट्रवादी हे वरती केंद्रात किंवा राज्यात देवाभाऊ किंवा शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहे. त्यामुळे NDAमध्ये ते सामील होतील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण एकीकरणाचा विषय आता त्यांच्या दोघांच्या अवलंबून असल्यामुळे ते दोघंजण निर्णय घेतील. गेल्या 2 दिवसापासून याची चर्चा चालली की अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीला देऊ नये असं आपल्या शिवसेनेची भूमिका आहे. मात्र काल तटकरे याच्यावर बोलले की एकनाथ शिंदेसाहेब असं काही बोलणार नाही. हा विषय एकनाथ शिंदेंच्या आणि देवाभाऊंच्या मर्जीतला विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलणं मला उचित होणार नाही. शेवटी राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री यांचा तो अधिकार असतो की कोणतं खातं कोणाला द्यावं, आणि मला तरी असं वाटतं की तिघं पक्षाचं समन्वय झाल्यावर हा निर्णय तिघंजण घेतील. तो काल रवी राणा बोलले होते की दोघं राष्ट्रवादी ते एकत्र येतीलच भविष्यामध्ये, पण दोघं शिवसेना देखील एकत्र होतील. आणि आमचं काही नसतं, शिंदेसाहेबांच्या मनात जे असतं ते आमच्या मनात असतं. त्यांच्या मनात जर असेल तर सगळं होईल. ह्या घडामोडींमध्ये एक चर्चा अशी जोरात चालली आहे की जर देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे होतील. दिल्लीच्या चर्चेशी माझा काही एक संबंध नाही. एकनाथ शिंदेसाहेब हे या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं हे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका असणार आहे. पण शेवटी आज जे चाललं आहे चित्र, त्या चित्रामध्ये दिल्ली किंवा इथले निर्णय घेण्याचे अधिकार हे वरच्या लेवलला आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाही आहे. उद्या दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आहे, चांगली गोष्ट आहे, एकत्र आले पाहिजे. आता सगळेच एकत्र येत आहे, पवार एकत्र येत आहे, सगळे जर एकत्र येत आहेत तर ठाकरेंनी बी आलं पाहिजे एकत्र. उद्धव ठाकरे हे जे नागपूरमध्ये जाऊन रामरक्षा पठण करणार आहे, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे. प्रभू रामचंद्र हे आपलं दैवत आहे आणि त्यांचं पठण करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई जे आहेत त्यांनी शिक्षण मंत्री जे दादा भुसे यांच्या खात्यावर आरोप केलेले आहेत की OSDंना पैसे दिल्याशिवाय कुठलेच शिक्षण खात्याची फाईल अंतिम होत नाही, असा आरोप केला आहे. हे बघा, आरोप करण्यापेक्षा तो आरोप किती सत्य आहे हे सांगणं पण गरजेचं आहे. आणि मला तरी असं वाटतं की तृप्तीताईंना आमची विनंती असेल की एखादं कुठलं प्रकरण आहे हे जर सांगितलं तर लक्षात येईल. दादा भुसे आमचे ज्येष्ठ मंत्री आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांची काम करण्याची पद्धत अगदी साधी आणि सरळ आहे. याचा अर्थ असं होत नाही की खाली कोणी चुका करत नसेल, पण चुका करण्याच्या बाबतीमध्ये कोणी लक्षात आणून दिलं तर माणूस काही करेल ना, पण डायरेक्ट हे पैसे घेतल्याशिवाय होत नाही हे म्हणणंही उचित नाही आहे. गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे राहिले, दादांच्या निधनानंतर अर्थ खातं हे सरकारकडे आलं. मात्र आता सुषमा अंधारे असं म्हणत आहेत की अर्थ खातं सांभाळण्यामध्ये जयंत पाटील सक्षम आहेत. तुम्हाला काय वाटतं अर्थ खातं कोणाकडे राहिलं पाहिजे असं? नाही, आता अर्थ खातं आमच्या सरकारकडेच पाहिजे, ते कोणाकडेही राहू, शिवसेनेकडे की राष्ट्रवादीकडे? कोणाकडेही चालते. तुमच्याकडे आलं की ना सगळ्यांकडे माणसं आहेत. तुम्हाला मिळालं तर तुम्ही स्वीकारणार? नाही, मला माझा विषयच नाही आहेत. ठीक आहे.